नमस्कार. लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती, ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनल घेऊन आलेला आहे. आणि माझ्या लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आज या व्हिडिओमध्ये आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ज्या लाडक्या बहिणींना 1500 रुपये हप्ता मिळाला नाही, अशा लाडक्या बहिणींना, ज्या लाडक्या बहिणींना 1500 रुपयांचा हप्ता मिळाला नाही, अशा लाडक्या बहिणींनी काय काम करावं लागेल, त्यानंतर तुमचे पैसे पडतील, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती म्हणजेच की ई-KYC. आता ई-KYC करणे बंधनकारक केलेलं आहे. सरकारने ई-KYC करणे बंधनकारक केलेलं आहे. सुमारे 5 लाख लाडक्या बहिणींची ई-KYC झालीच नाही, या चौकशीमध्ये समोर आलं आहे. त्यासाठी आता लाडक्या बहिणींना ई-KYC करणं बंधनकारक ठरवण्यात आलेलं आहे. तरी पण तुमची ई-KYC जरी झाली नसेल तर तुम्ही लवकरात लवकर ई-KYC करून घेतली पाहिजे, तर तुम्हाला हप्ते मिळतील. अथवा तुम्ही हप्त्यापासून वंचित राहाल, याची दक्षता तुम्ही घेतली पाहिजे. कारण आता एवढे दिवस हप्ते पडले आणि तुमचे 1-2 हप्ते बंद झाले असतील तर तुमची ई-KYC पेंडिंग असेल किंवा आधार सीडिंगचं प्रॉब्लेम असेल तर तुम्ही पोस्टामध्ये बँक अकाउंट काढून घेतलं पाहिजे. पोस्टामध्ये अकाउंट काढून घेतलं पाहिजे. माझ्या लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती, ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनल घेऊन आलेला आहे. खोट्या माहितीला बळी पडू नका, चुकीच्या माहितीला बळी पडू नका. माझ्या लाडक्या बहिणींनो, तुम्हाला मी आज नम्र विनंती सांगतो, तुम्हाला जर हप्ता मिळाला नसेल तर लवकरात लवकर मिळेल. चला पुढे पाहूया संपूर्ण माहिती. तर पहा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी बातमी. 5 लाख लाडक्या बहिणींची KYC झालीच नाही. सुमारे 5 लाख लाडक्या बहिणींची ई-KYC झालीच नाही. त्यांच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक असणं आवश्यक आहे. हे महत्त्वाची माहिती आहे. माझ्या लाडक्या बहिणींसाठी योजनेपासून, आर्थिक मदतीपासून वंचित 5 लाख लाडक्या बहिणींना या योजनेतून वंचित करण्यात आलेलं आहे. कारण फारम पहिला भरला होता तर पहिले पैसे आले, आता बँकेत गेलती पण बँक म्हणाली आता पैसे तुमचे बंद पडले. तर आम्ही म्हणलं चालू करू, तर ते चालू होईना. तर काय करा म्हणाले? ते KYC करा म्हणाले. तर किती हप्ते आले? पहिले हप्ते एकदा आले 7,500, नंतर आले 1,500. एवढ्यात मान्य आहे. बरं, आता किती राहिले? तर आता 9 हप्ते राहिले. बरं, मग सुनाचे किती आले तर तुमचे किती राहिले? सुनाचे एकदा आले 6,500 आणि आता नंतर आले 3,000. तेव्हापासून बंद झाली. निवडणूक झाली का त्याच्यानंतर एकच हप्ता आला. मला बँकवाले काय म्हणाले? तर बँकवाले म्हणाले ते KYC करून घ्या, त्याच्याशिवाय येणार नाही. गावात किती बाय आहेत का दुसऱ्या? असे गावात असत 1-2 पण माहिती नाही. तुमची KYC झाली नाही? नाही, KYC केलीच नाही पहिली. हा, येते पोस्टात खातं खोललंय. आम्ही लाडक्या बहिणीचा फॉर्म भरला, 12,000 पर्यंत आम्हाला पडले. नंतरचे हप्ते बंद झाले आमचे. आम्ही बँकेमध्ये गेलो तर ते सर म्हणले की KYC करा म्हणून. आमचे आता हप्ते पडणं झाले. तर 4 हप्ते बाकी आहेत आमचे. किती वेळा गेले बँकेमध्ये? 2 वेळा गेलो आम्ही. कधी करायची KYC? आता उद्या, म्हणजे आता सोमवारपासून सोमवारी जातो आम्ही. मला लाडक्या बहिणीचे पैसे आले नाही, त्यासाठी मला बँकेकडून फोन आला होता की KYC करा. मी KYC केली पण माझे पैसे आले नाही. बाकीच्या महिलांचे पैसे आले. मी बँकेत जाऊन बघितलं तर माझे पैसे आले नाहीत. आणि माझी एवढीच विनंती आहे सरकारला की माझी KYC पूर्ण करून मला माझे पैसे द्यावे, एवढीच सरकारला विनंती आहे. माझं नाव वंदना प्रदीप खोलाने आणि मला लाडक्या बहिणीचे पैसे पण नाही आले. आणि मी बँकेत पण गेले होते. KYC पण पूर्ण झालेली आहे. साहेबांनी सांगितलं KYC पूर्ण झालेली, पण पैसे चेक केले तर आले नाही माझ्या खात्यावर. आणि मला घरकुल पण मला वाटलं होतं लाडक्या बहिणीचे पैसे माझे जमा होतील, पण जमा झाली नाही. आणि मला गरज पण आहे पैशाची. आम्ही लाडक्या बहिणीचे गेलतो बँकेमध्ये, डबल का पैसे आले नाहीत भाऊ. फॉर्म भरला होता. किती आले किती नाही आले? 12,000 आले, 6,000 राहिले. काय म्हणले बँकेतले साहेब?
एकदा या म्हणले 2 वेळा. कशासाठी?